आज गुरुजींचं पुण्यस्मरण. मला आश्चर्य वाटतं, ब्रह्मलीन दादा असतील, ब्रह्मलीन गुरुजी असतील, गुरुवरे महाराज असतील, या लोकांनी ज्या लोकांच्या गळी तत्वज्ञान उतरवलं, अशा लोकांना तत्वज्ञानातला त सुद्धा आपल्याच्याने कळू शकत नाही. कुठली ग्रामीण भागातली माणसं, शेतात काम करणारी माणसं, अक्षर ओळख नसलेली माणसं, अशा लोकांना ब्रह्म काय, माया काय, अध्यास काय, बिनचूक कळावं म्हणजे काय त्यांचं सामर्थ्य पहा. काही लोक मी अशी पाहिली गुरुवरे महाराजांच्या कीर्तनामध्ये, की श्रवणाला बसल्यानंतर जर त्याला पाहिलं तर वाटावं काय गबाळा माणूस आहे हा, याला काही कळत तरी असेल का. पण जर तो बोलायला उभा राहील, जर तो सांगू लागेल, बोलू लागेल. हल्ली झालंय असं, पूर्वी असं होतं की श्रवण केलं तरी सुद्धा कीर्तन केलंच पाहिजे असं नव्हतं. आता असं आहे की श्रवण नाही केलं तरी कीर्तन केलं पाहिजे असं झालंय. आणि सगळे अर्ध्या हळकुंडानी पिवळी माणसं, कुठे संप्रदायपूर्वक शिक्षण नाही, गुरुसेवा नाही, गुरु शरणागती नाही, आपलं ख्याख्या 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 झालं की झालं. गुरुजींचं कीर्तन ऐकलेली थोडी माणसं शिल्लक येतात, त्याला कीर्तन म्हणावं. आणि गंमत अशी आहे, ज्यांनी गुरुजींची कीर्तन ऐकली अजूनही तेच श्रोते, तरुण लोक यायलाच तयार नाही तिकडं. आणि त्यामुळे झालंय असं की आता कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी या महात्म्यांचं चरित्र वाचण्याची गरज आहे. दादांचं चरित्र वाचा, गुरुजींचं चरित्र वाचा. ते फक्त विद्वत्ता आणि तत्वज्ञान असा विषय नाही आहे. या महात्म्यांनी केलेला उपदेश हा अनुभवपूर्वक केलेला आहे. बाध करा सांगण्यापूर्वी बाध करून सांगितलं, लक्षात ठेवा. आपल्याच्यानी शक्य नाही, ते फार मोठं सामर्थ्य आहे. जगाला मिथ्या म्हण असं सांगण्यापूर्वी मिथ्या आहे असा निश्चय करून सांगितलं. म्हणून त्या महात्म्यांचं चरित्र पाहण्याची आवश्यकता आहे. हल्लीची लोक सांगतात की कीर्तन प्रवचन वगैरे आमचं प्रोफेशनल लाईफ आहे आणि बाकीचा काळ आमचं पर्सनल लाईफ आहे. व्यावसायिक विश्व, व्यावसायिक जग आणि व्यक्तिगत जग, व्यक्तिगत आयुष्य. महात्म्याला व्यक्तिगत आयुष्य वेगळं काही नसतंच. त्याचं संपूर्ण जीवन हा सार्वजनिक जीवनाचा वस्तुपाठ आहे. समाजामध्ये कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. गुरुजी स्वतः कधी सप्ताह करायचे नाहीत, पण अनेक लोकांना त्यांनी सप्ताह करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. संपन्न लोकांना, जे सप्ताह करू शकतात, त्यांना सांगितलं तुम्ही सप्ताह करा, मी येतो. हल्ली सगळा परमार्थच पैशाभोवती पिंगा घालायला लागलेला. कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, भजन करणारा असो, वाजवणारा असो, प्रत्येक जण पैशाभोवती पिंगा घालतोय. आणि अशा काळामध्ये या महात्म्यांचं चरित्र आपण अवश्य अवलोकन केलं पाहिजे. आज सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, हा अभंग सुद्धा संतांचं चरित्र प्रतिपादन करणारा आहे. किंवा जरा चांगल्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर संतांचा असाधारण धर्म प्रतिपादन करणारा आहे, व्यवच्छेदक लक्षणाला प्रतिपादन करणारा आहे.
संतांना नेमकेपणाने सांगणारा आहे, असंतांची व्यावृत्ती करणारा आहे. संत कसे असतात, संतांचं सामर्थ्य काय, संतांचा स्वभाव काय, या सगळ्याचं वर्णन करणारा असा हा अभंग आहे. विठोबा उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, ऐसे मज करुनी ठेवा नारायणा. काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधीचा विचार करायला गेलं तर फार मोठा विचार आहे. उपाधीचा विचार करायला गेलं फार मोठा विचार आहे. म्हणजे उपाधीचा विचार करता करता उपाधी लागू शकतो एवढा विचार, आणि लागतो. किंबहुना उपाधीचा विचार करणाऱ्यांच्या मागच लय मोठा उपाधी लागतो, सुटू शकत नाहीत असं आहे. उपाधीत अनेक प्रकार आहेत. उपाधी मधला एक प्रकार लौकिक उपाधी, ज्याच्यामध्ये काही उपाधीत फक्त शेपूट येतं, काही उपाधीमध्ये शेपूट आणि शिंग दोन्ही येतं. जसं BA झाला तर फक्त शेपूट येतं, BCom झाला शेपूट येतं, डॉक्टर झाला शिंग शेपूट दोन्ही येतं. मग नावाच्या पुढेही डॉ लागतं, मागेही पदवी लागते, दोन्ही लागतं. हा उपाधीचा एक लौकिक प्रकार. सांगतात लोक, मी डॉक्टर बोलतो आहे, मी अमुक बोलतो आहे. आपल्या आश्रमातला एक विद्यार्थी, त्यांनी मला संपर्क केला. आश्रमातून जाऊन बरेच दिवस झाले, आणि संपर्क केल्यानंतर मी म्हटलं, नमस्कार, बोला, कोण बोलताय? म्हटलं, मी अमुक तमुक महाराज बोलतोय. म्हणजे स्वतःला महाराज म्हणून घेण्याची जी पद्धती, याला म्हणतात उपाधी. दुसरा लौकिक उपाधीचा प्रकार, अमुक आचार्य, तमुक मूर्ती, तमुक केसरी. गुरुजींना वेदांत केसरी म्हणतात. तर मला वाटत नाही की गुरुजींनी एखाद्याला सांगितलं असेल की मला वेदांत केसरी म्हणा. मग ज्यांनी गुरुजींना पाहिलं त्यांना माहीत आहे गुरुजी काय गोष्ट होती. मी गुरुवर्य महाराजांना फार जवळून अनुभवलं आहे. साक्षात जमदग्नी आणि
गुरुजींचा स्वभावही जवळपास तसाच. त्यामुळे त्यांनी कधी कोणाला सांगितलं का, सांगितलं का? कधी नाही. लोक म्हणतात, लोकांनी काही म्हणावं, आपण काय कोणाचं तोंड धरू शकतो काय? एखादा पदवी देतो, एखादी शिवी देतो. एकदा गुरुवर्य महाराजांना एका जवळच्या व्यक्तीने प्रश्न विचारला. म्हणले, महाराज तुम्ही काही खात पीत नाही, उपाशी राहता, एकादशीला तर काहीच घेत नाही, कसं काय चालतो असं? तर महाराज म्हणले, शिव्या खाऊन आमचं पोट भरतं. आणि मी फार जवळून अनुभव घेतला की लोक किती मर्यादा सोडून बोलत होते. पण माझ्या संपूर्ण जीवनात एकदाही गुरुवर्य महाराजांनी एकाही टीकेला उत्तर दिलं नाही, कधीही नाही, कधीही नाही. आमच्या डॉक्टर कराड सरांना गुरुवर्य महाराजांनी एक प्रकरण झालं, फार विरोध झाला गुरुवर्य महाराजांना. तर ते म्हणले, आपण यांना देऊ उत्तर. तर गुरुवर्य महाराज म्हणले, आपण उत्तर द्यायचं नाही, आपल्या घाटाचे दगड उत्तर देतील. आणि आज परिस्थिती आहे तशी. म्हणजे एकदा माऊलींचं दर्शन घेऊन रात्री गुरुवर्य महाराज आणि कराड सर घाटावरून चालत येत होते. एवढे वारकरी झोपलेले होते की चालायला जागा नाही, एक पाऊल टाकायचं तर धक्का लागत होता. तर गुरुवर्य महाराज म्हणले, आपला घाट आज सार्थकी लागला, वारकऱ्याला झोपता येतं ना, याच्याकरताच घाट आहे. आता लोक काही सांगतात. एकाने तर मध्ये सांगितलं, हा घाट मी बांधला, असं सांगितलंय का? जो विरोधामध्ये अग्रणी होता. सांगण्याचं तात्पर्य, लोकांनी काय म्हणावं आपल्या हातात नाही, पण किमान आपण तर सांगू नये की मला अमुक तमुक म्हणा. ते जे म्हणा, लिहा म्हणून सांगितलं जातं, याला सुद्धा उपाधी म्हणतात. तिसरा उपाधीचा विचार असा आहे, माया हा ईश्वराचा उपाधी, अविद्या हा जीवाचा उपाधी आहे, आणि करुणा हा संतांचा उपाधी आहे. विठोबा तिथे उपाधी या शब्दाचा अर्थ असा आहे, त्या विशिष्ट आकाराला प्राप्त होण्याकरता कारणीभूत झालेली जी गोष्ट, तो उपाधी. जसं ईश्वर भावाला प्राप्त होण्याकरता कारणीभूत ठरलेली गोष्ट म्हणजे माया, जीव भावाला प्राप्त होण्याकरता कारण ठरलेली गोष्ट म्हणजे अविद्या, आणि संत भावाला प्राप्त होण्याकरता कारण ठरलेली गोष्ट म्हणजे करुणा, कृपा. त्यालाच दुसऱ्या शब्दामध्ये कल्पना असं नाव आहे. अविद्या कल्पना, येणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते. शिव नव्हे, शिव. शिव गावाला असते आणि शिव म्हणजे ईश्वर. मायोपाधी शिव बोली जेते. काय माझं काही मागच्या जन्माचं पुण्य, मला शिक्षक सद्गुरू फार चांगले भेटले. ऱ्हस्व दीर्घानी सगळं उलट्याचं पुलट होऊन जातं. असो, सांगण्याचं तात्पर्य, त्या उपाधीला कल्पना असं सुद्धा नाव आहे. आता ते नाव का दिलं याचा थोडक्यात विचार पाहू आणि पुढे जाऊ. सूर्य प्रकाश देतो, आणि सूर्य जो प्रकाश देतो त्या प्रकाशाला वापरून अनेक लोक अनेक प्रकारचे उद्योग करतात. जसं सूर्याची ऊर्जा वापरून पाणी तापवलं जातं. आता गेल्या 5-10 वर्षामध्ये सूर्याची ऊर्जा वापरून शेताला पाणी दिलं जातं, मोटर लावली जाते. सूर्याची ऊर्जा वापरून स्वयंपाक केला जातो.
सूर्याची ऊर्जा वापरून झाडं आपलं अन्न बनवतात, ज्याला मराठीमध्ये फोटोसिंथेसिस म्हणतात, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. तर ही सूर्याची ऊर्जा वापरून केली जाणारी जी सगळी कामं आहेत, यातलं सूर्याला काहीही माहीत नाही. उद्या जर सूर्याने असं सांगितलं की मी काय तुम्हाला ऊर्जा देत नसतो, तर सृष्टी बंद पडेल. तुम्हाला एक गंमत सांगतो. आता आपल्याला जरी वाटत असलं की आपण एके ठिकाणी स्थिर आहोत, आपण फिरतो आहोत, कारण आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती पृथ्वी फिरते. समजा पृथ्वीने असं ठरवलं जास्त नको, एक सेकंदभर आपण थांबू, तर आपण काही अब्ज किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने फेकले जाऊ. इतकी गती आहे. पण आपण समजतो काय, आपण स्थिर आहोत. तर त्या सूर्याचा प्रकाश घेऊन अनेक क्रिया केल्या जातात. त्याप्रमाणे त्या एका चैतन्याची शक्ती वापरून या अनेक गोष्टी घडतात. जीवामध्ये शक्ती त्या चैतन्याचीच, ईश्वरामध्ये शक्ती त्या चैतन्याचीच, संतांमध्ये शक्ती त्या चैतन्याचीच. अहो, ज्या ज्या वस्तूला अस्तित्व आहे त्या त्या वस्तूला चैतन्याचं अधिष्ठान आहे. आणि ज्या ज्या वस्तूला, म्हणजे स्वप्नामध्ये प्रातिभासिक सत्तेमध्ये सुद्धा ज्या ज्या पदार्थांची प्रतीती येते त्या त्या पदार्थांना सुद्धा अधिष्ठान चैतन्यच आहे. सत्ता प्रातिभासिक असली तरी. कसं म्हणाल तर जागृतीची सत्ता सुद्धा विचारांती प्रातिभासिक आहे, आणि जागृतीतल्या पदार्थांचा अधिष्ठान चैतन्य आहे. त्यामुळे स्वप्नस्थ पदार्थाचं अधिष्ठानही चैतन्यच आहे. समजा एखादा असं म्हणाला, मगाशीच मी आपल्याला सांगितलं की एका नाडीत स्वप्न पडतं. नाडी कुणाची? नाडी कुणाची? आपली. आपण कोण? जड का चेतन? आपण जड का चेतन? कोण जड? कोण जड? शरीर जड. शरीर नाही विचारत. स्वप्न कोण पाहतं? उलट तुम्हाला एक गंमत सांगतो. असं आहे, एकदा गुरुवर्य महाराजांनी एका मोठ्या व्यक्तीला प्रश्न विचारला. ते खरं तर आले होते गुरुवर्य महाराजांची परीक्षा घ्यायची हेतू. पण गुरुवर्य महाराज कुठे किती खोलात आहेत त्याला काय माहीत. तर त्यांनी गुरुवर्य महाराजांना काही शंका विचारल्या. गुरुवर्य महाराज म्हणले, मी एक प्रश्न विचारतो त्याचं आधी उत्तर आहे. म्हणले, विचारा. म्हणले, चिदाभास जड आहे का चेतन? ते परत गेले पण उत्तर देऊ शकले नाही. उत्तर देऊच शकले नाही. मी पण देणार नाही तुम्हाला. सगळं स्पून फिडिंग नाही मिळणार. थोडा कष्ट करा मग कळेल ते. तर सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येक वस्तूला अधिष्ठान चैतन्याचं आहे, आणि त्या चैतन्याची सत्ता वापरून ईश्वर भाव, जीव भाव, संत भाव या सगळ्या भावाला चैतन्य प्राप्त होतं. पण चैतन्य त्या भावाला जरी प्राप्त झालं तरी त्या भावाला प्राप्त न होता चैतन्य ही एक वेगळीच वस्तू आहे पुन्हा. म्हणजे पाणी कोण तापवतं? सूर्य तापवतो. बरोबर का चूक? बरोबर आहे. पण सूर्य तापवतो का? नाही, चूक. सूर्याची ऊर्जा वापरल्याशिवाय तापवलं जाऊ शकत नाही, म्हणून सूर्य तापवतो. पण तापवणं हा सूर्याचा हेतू नाही, म्हणून सूर्य नाही तापवत. तसं चैतन्यच ईश्वर, चैतन्यच जीव. पण चैतन्य चैतन्य म्हणून जसं आहे तसं राहून, त्याच्यात कोणताही बदल न होता, त्याचं निर्विकारत्व अबाधित राहून तो ईश्वर भावाला, जीव भावाला प्राप्त होतो. तर हा प्राप्त करण्याचं काम जे करतं, जसं त्या सोलर प्लेट, त्या तबकड्या लावतात, ते ऊर्जा घेतात आणि ऊर्जा बनवतात, तसं ती माया, ती अविद्या, ती करुणा चैतन्याची सत्ता घेते
आणि ईश्वरभाव दाखवते. चैतन्याची सत्ता घेते, जीवभाव दाखवते. चैतन्याची सत्ता घेते, संतभाव दाखवते. पण या तीनही उपाधीच्या प्रकारांचा जर विचार केला तर त्यातला एकमेव संतांचा उपाधी असा आहे की जे उपाधीला जरी प्राप्त झाले असले तरीही उपाधीहून भिन्न आहे, अलिप्त आहे, ज्याला शुद्ध मराठीमध्ये अनटच्ड, अस्पर्शित. मी पाहिलंय अनेक वेळा, मी ते पाहायला लागलो ना तास तास नजर हटत नाही. पाण्यामधली कमळं पहा, त्या कमळाचं पान पहा. आम्ही आता त्या द्वारकेला गेलो. त्या द्वारकेच्या अलीकडे एक मोठं सरोवर आणि प्रचंड कमळं त्याच्यात. आणि जेव्हा ते अशी उमलतात ना, मन असं त्या कमळांमध्ये अडकून बसतं. इतकं सुंदर, नितांत सुंदर. आणि त्या कमळाच्या पानाला बघा, असं हातात पाणी घ्यायचं आणि त्या कमळाच्या पानावर टाकायचं. ते असं ओघळून जातं खाली, बरोबर ओघळून जातं. गुरुवारे महाराज एक दृष्टांत सांगतात नेहमी. लोणकढ तूप आता ते मिळत नाही, आता मिळतो डालडा. आणि त्याच्यावर लिहिलंय बरं का, यह तूप नाही वनस्पती का तेल है. म्हणजे तो डबा सांगतो मी तूप नाही, पण आपण म्हणतो नाही नाही तू तूपच आहे. ते म्हणतो ठीक आहे खा. तर लोणकढ तूप. हल्ली गुरुवारी महाराजांचा आवडता शब्द आहे, हल्ली फक्त लोणकढ्या थापा मिळतात, बाकी काही मिळत नाही बाजारात. तर ते लोणकढ तूप जर आपण खाल्लं, म्हणजे काही भागामध्ये आमरस आणि पुरणपोळी असं खातात, काही भागामध्ये पुरणपोळी आणि दूध तूप असं खातात, आणि काही ठिकाणी पुरणपोळी तूप, दूध बीत काय नाही, तुपात बुडवून खायचं. असं लोणकढ तूप खाल्लं, जेवण झालं, हात धुतो. हात धुतल्यानंतर त्या तुपाचा चिकटपणा राहतो हातात. मग आपण साबण लावून धुतो, पण खरं लोणकढ तूप असेल ना जात नाही. पण त्या लोणकढ तूप हातापेक्षाही जास्त त्या तुपाचा स्पर्श जिभेला होतो. जीभ कशाने धुताव? जीभ होते का अशी आसट? होत नाही. मग ज्या लोणकढ्या तुपाला हातातून धुवायला कष्ट पडतात, जिभेला धुवावं लागत नाही, ते सहजतेने सुटतं. त्याप्रमाणे किंवा कमळामध्ये असणारं, पाण्यामध्ये असणारं कमळाचं पान ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे उपाधी वेगळे, उपाधीहून वेगळे आहेत. आता प्रश्न हा आहे की उपाधीहून वेगळे आहेत म्हणजे उपाधीच नाही असं आहे का? असं नाही, उपाधी असून वेगळे म्हणून कठीण आहे. गुरुवारे महाराजांचं फार आवडत आहे. मी काय आता ते म्हणत नाही सगळं, कारण ते मी म्हणू शकणार नाही म्हणून म्हणत नाही. प्रपंच परमार्थ दोन्ही असं ते पद आहे. प्रपंच परमार्थ फार दोन्ही आवडत. एकेची काळी भोगी तो ज्ञानी. प्रपंच परमार्थ दोन्ही सरोवरी जो अर्ध बुडाला. सरोवरी जो अर्ध बुडाला. वरी ऊन खालती पाणी. प्रपंच परमार्थ दोन्ही. फार सुंदर. गुरुवारे महाराजांचं फार आवडीचं. खाली पाणी वरून काक बघे. हा, एकाच बुबळानी दोन्हीकडे पाहतो. त्याप्रमाणे उपाधी जरी असला तरी उपाधीहून अलिप्त आहे. एकदा गुरुवर्य महाराज पाठामध्ये बसलेले असताना ब्रह्मलीन तात्यांनी सांगितलं की सगळ्यांनी डोळे बंद करा. मग सगळ्यांनी डोळे बंद केले. मग गुरुवर्य महाराजांनी
थोडे डोळे उघडून पाहिलं तर तात्या महाराजांचे डोळे उघडेच होते. मग गुरुवर्य महाराज म्हटले, आपण आम्हाला डोळे बंद करायला सांगताना आपले डोळे उघडे. तर ते म्हणाले, तुम्ही डोळे बंद करता का नाही हे बघायला माझे डोळे उघडे. आणि गुरुवर्य महाराजांचं सांगणं असं आहे की महात्म्याचे डोळे उघडे असले तरी बंद असतात आणि आपले बंद असले तरी उघडे असतात. मग अशी जो श्लोक घेतला ना त्याचाच हा विस्तार आहे. या निशा सर्व भूतानां. आपले डोळे बंद आहेत पण बंद असून उघडे आणि त्यांचे डोळे उघडे असले तरी बंद आहेत. आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर आपले डोळे उघडे असले तरी बंद आहेत आणि त्यांचे बंद असले तरी उघडे. मग अशी कुणी काही प्रमाणं दिली मला, मी ऐकलं, मी कानावर पडलं. असं आहे, वेदापासून उपनिषदांपासून पुराणांपासून संत वाङ्मयापर्यंत प्रतिपादनामध्ये एक वाक्यता आहे. कुठेही तुम्हाला विसंवाद म्हणून दिसणार नाही. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक जण ज्याने ज्याने या तत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे तो प्रत्येक जण जेव्हा जेव्हा बोलला किंवा बोलता झाला किंवा बोलविला गेला त्यावेळी तो उपाधीहून वेगळा होऊन बोलला हे लक्षात ठेवा. म्हणून एक वाक्यता आहे. तर वेदाच्या सूक्ताचा ऋषी हा द्रष्टा आहे, करता नव्हे. क्षरा अक्षरा वेगळा, क्षरा अक्षरा वेगळा, तुका होऊनी निराळा, हा पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे, बोले विठ्ठल प्रसादे, बोले विठ्ठल प्रसादे, बोले विठ्ठल प्रसादे. क्षराक्षरा वेगळा, क्षराक्षरा वेगळा, तुका होऊनी निराळा, काय आहे? उपाधी आहे. मग क्षरा अक्षरा वेगळा म्हणजे कोणाहून वेगळा? उपाधीहून वेगळा. म्हणून उपाधी वेगळे. आणि उपाधीहून वेगळं व्हावं लागतं असं नाहीये, जीवाला व्हावं लागतं. पण संतांना आणि ईश्वराला व्हावं लागत नाही, ते वेगळेच आहे. माझ्यासारख्याची गोष्ट अशी आहे की जन्म घ्यावा लागतो, प्रारब्धवशात घ्यावा लागतो. तो कुठे होतो, कधी होतो, कोणाच्या पोटी होतो, आपल्या हातात काही नाही. भगवंत सांगतात, एक तर शुचीनाम श्रीमताम किंवा धीमताम आणि योगीनाम अशा कुळामध्ये जन्म होतो योगभ्रष्टाचा. पण त्या योगभ्रष्टाचा जन्म सुद्धा प्रारब्धानं बांधलेला आहे. संतांचा जन्म नाही, संतांचा अवतार. आणि संतांचा अवतार असल्यामुळे जन्म कुठे घ्यायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा, कोणत्या कुळात घ्यायचा हे सगळं ठरवून येतं. आम्ही वैकुंठवासी. पुढे काय येईल? आलो. पुढे जायचं नाही, इथेच थांबायचं. आलो म्हणजे हा स्वेच्छा विग्रह आहे. आणि म्हणून उपाधीहून अलिप्तता, उपाधीहून वेगळेपणा हा स्वाभाविकतेने
कृत्रिमतेने उपाधीहून वेगळं होण्याचा प्रयत्न जर केला तर ते होता येत नाही. मी एक उदाहरण असं पाहिलं. एक जण सांगत होता मी कुणाला पाया पडू देत नाही माझ्या कधी, असं सांगत होता. आणि समोरचा पाया पडायला लागला की असं पाय जोडून उभं राहायचं, नको नको म्हणायचं. आता पाय जोडून कधी उभं राहता? जेव्हा समोरच्यानी पाया पडावा असं मनात वाटतं तेव्हा. म्हणून पाय तर जोडायचे पण हातानी तोंडानी नाही म्हणायचं. म्हणजे तू पड, मी नाही म्हणत असलो तरी तू पड. ही कृत्रिमता आहे. उपाधीहून वेगळं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. लोक सांगतात महाराज आमचं काही नाही, सगळं तुमचंच आहे. त्याला म्हणलं दे बरं एक 5 लाखाचा चेक, मग देत नाही. मग म्हणतो नाही एवढी माझी योग्यता नाही महाराज, काय सांगू तुम्हाला. हे उपाधी वेगळं दाखवणं आहे नुसतं. गुरुवर्य महाराजांनी 1,00,000 वेळा गोष्ट सांगितली, मी 1,01,000 सांगतो. एकाकडे गुरुवर्य महाराज गेले वर्गणी मागण्याकरता आणि त्यांनी पावती केली. म्हणले महाराज एवढीच माझी शक्ती, मी गरीब माणूस. महाराज म्हणले देवाला एकदा गरिबी दाखव काय असते. आणि ही घटना घडल्यानंतर 1 महिना 2 महिन्यांनी इन्कम टॅक्स म्हणजे आयकर त्याची धाड पडली. तर त्यांच्या घरची मोलकरीण 1 पोतं नोटा घेऊन पळून गेली. रक्कम काही अंदाजच नाही, 1 पोतं भरून नोटा. आता काय करतो? आता गेलं, काय करतो? जर दिलं असतं, चांगल्या कामाला लावलं असतं तर किती त्याच्या कुळाचा उद्धार झाला असता सगळ्या. पण ही प्रवृत्ती होत नाही माणसाची. म्हणून उपाधीच्या वेगळं होता येत नाही, ते असावं लागतं. अर्थात जर त्या सद्गुरूंची, संतांची, ईश्वराची, शास्त्राची, अंतःकरणाची कृपा होईल तर अलिप्त होताही येतं. पण ते ज्यांचं वर्णन चालू आहे संतांचं, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या अलिप्ततेमध्ये ती स्वाभाविक आहे. 2 दृष्टीने विचार त्याचा. एक स्वाभाविक या दृष्टीनं असं की त्या संतांची जी काही व्यावहारिक स्थिती असेल त्याचा त्यांच्या व्यवहारावर परिणाम झाला, पण मनावर नाही झाला. मनाचा समतोल तसाच्या तसा राहिला. नाव घेऊन सांगतो, त्याला कारण असं घडलं. एका वर्तमानपत्रामध्ये एका संतांच्या कुळामध्ये जन्मलेल्या माणसाने एक लेख लिहिला आणि त्यात त्याने असं लिहिलं की जोग महाराजांना वेदांत विचार मान्य नव्हता, असं लिहिलं. आणि त्याचं दादांचं नाव घेऊन टीका करणे वगैरे असं फार त्यांना कौतुक आहे या गोष्टीचं. म्हणजे इतकं आहे की एका ग्रंथाला त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे, म्हणजे गाथ्याला प्रस्तावना लिहिली विशेषत्वाने, आणि गाथ्याच्या प्रस्तावनेत निंदा लिहिली. आता काय करावं सांगा, किमान तिथे तरी ते नसावं. तर त्यांनी सांगितलं की त्यांना वेदांताचा विचार मान्य नव्हता. तर वेदांत विचार नावाचाच एक त्यांचा ग्रंथ आहे, जोग महाराजांचाच ग्रंथ, त्याचं नावच वेदांत विचार. आता काय करता तुम्ही? बरे सोडा, त्याच्या प्रस्तावनेत त्याचं लिहिता. आणि असंच्या असं आहे, वेदांताचा विचार मनुष्याला पंगू बनवतो. ही समजूत, ही धारणा चुकीची असून कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा समतोल न ढळू देण्याचं सामर्थ्य वेदांत विचार देतो असं वाटतं. म्हणजे वेदांताच्या विचाराने समतोल प्राप्त होतो. संत स्वाभाविकतेने समतोलच असतात. त्याचं कारण तुम्ही संतांना विचारा. की तुम्ही या समत्वाला, म्हणजे समत्व म्हणजे समत्वम योगमुच्यते, या समत्वाला तुम्ही प्राप्त कसे झालात? तर ते सांगतात समचरण दृष्टी विटेवरी साजिली, तेथे माझी हरी वृत्ती राहो. त्या भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी वृत्तीची स्थिरता असल्यामुळे वृत्तीची स्थिरता स्वाभाविक आहे.
वृत्तीचं आलंबन चंचल असेल तर वृत्ती चंचल असते, वृत्तीचं आलंबन स्थिर असेल तर वृत्ती स्थिर होते. हल्ली लोकांना असली कीर्तनं आवडत नाही. आवडत नसली तरी आपल्याला हीच करणं आहे, कारण माझ्या सद्गुरूंची तशी आज्ञा आहे. त्यामुळे हे असंच करणं कुणाला पटो न पटो. मग कितीतरी वेळा अशी परिस्थिती आहे की माझ्यासमोर 2च श्रोते असतात, पण त्या 2 श्रोत्यांना मी जे सांगतो त्यात रस आहे तर मी तिथे सेवा करतो. आणि 10,000 लोक असतील आणि ते आपलं असं शून्यात बघितल्यासारखं बघत बसतात तोंडाकडे, कुठलं ध्यान आलं, हे काय बोलायला लागलं, हे काय सांगायला लागलं, असं चेहऱ्याकडे बघत बसतात. तिथे 10,000 असलं तरी आपल्याला थांबायचं नाही तिथं. मग माझी काय किंमत असं नाही, मी जे सांगतो त्याची जी किंमत ते सांगतो. तर संतांना प्राप्त झालेली अलिप्तता म्हणजे संतांच्या वर्णनामध्ये आलेली अलिप्तता ही भगवंताच्या समचरण दृष्टी, समचरणाच्या ठिकाणी दृष्टी आणि वृत्ती स्थिर केल्याचा स्वाभाविक परिणाम आहे की त्या वृत्तीला स्थिरता प्राप्त होते. स्थिर वृत्तीला प्राप्त होणं गोष्ट इतकी सोपी नाही. असा कोणी प्राप्त झाला का उपदेशाने सांगून? तर असं प्राप्त झालेलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे अर्जुनाचं. परिस्थिती पहा, मूलतः अर्जुनाचा संस्कार पहा, त्याची जडणघडण, त्याचे सद्गुरू, त्याचे आई वडील, सगळी आजूबाजूची परिस्थिती, हे सगळं पहा. आणि प्रसंग पहा. प्रसंग असा आहे की आता द्रोणाचार्य भीष्माचार्य समोर उभे आहेत आणि आता युद्ध करायचं. युद्ध करायचं म्हणजे आपलं लुटूपुटूच नाही, उसणा घाई म्हणजे एक तो तुम मरोगे या मैं मरूंगा असं आहे ते, मरो या मारो असं युद्ध आहे. आणि अशा युद्धामध्ये आपल्या गुरु विरुद्ध, आपल्या पितामहांच्या विरुद्ध शस्त्र घेऊन उभं राहायचं. बरं, शस्त्र घेऊन उभं राहायचं म्हणजे साधं सुद्धा नव्हे, गांडीव. ज्या गांडीवानं भगवान शंकराबरोबर युद्ध केलेलं आहे असं गांडीव त्यांच्यावर रोखायचं आणि त्यांचा प्राण घ्यायचा. पण तो घेताना सुद्धा चित्ताची स्थिरता ढळू द्यायची नाही. किती कठीण आहे. मी मध्ये एका फार मोठ्या डॉक्टरांना भेटलो. ते सर्जन आहेत. सर्जन म्हणजे शल्यचिकित्सा. तर त्यांनी सांगितलं, आम्ही शक्यतो आपल्या जवळच्या नात्यातलं जर कोणी असेल तर आम्ही स्वतः शल्यचिकित्सा करत नाही, ऑपरेशन करत नाही. कारण म्हणले कितीही काहीही असलं ना, हात थरथरतो. म्हणजे मनामध्ये कुठेतरी किंचित भावना निर्माण होते की हा माझा नात्यातला आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी आई आहे. आणि ही भावना मनात घेऊन ते ऑपरेशन करता येत नाही. पचपच करू नका, उपच करण्यासारखं काय. ही भावना मनात घेऊन ऑपरेशन करता येत नाही. त्याचं कारण कितीही नाही म्हटलं तरी वृत्ती हलते. आणि इथे आपल्या गुरूंविरुद्ध, आपल्या पितामहांच्या विरुद्ध युद्ध करायचं आहे, त्यांना मारायचं आहे आणि चित्ताची स्थिरता हटू द्यायची नाही, स्थिर चित्ताने राहायचं. तुम्ही आता किती पाहिलं मला माहीत नाही, हे जे ऑलिम्पिक्स चालतात त्याच्यामध्ये नेमबाजीचे 2-3 प्रकार आहेत. त्यामधली एक नेमबाजी ही धनुष्याची, त्याला आर्चरी म्हणतात मराठी. तर त्या आर्चरीच्या किंवा धनुष्य बाणाच्या त्या नेमबाजीमध्ये हा हात प्रत्यंचा, बाण, धनुष्य, धनुष्याच्या बाकाचा मध्यभाग आणि लक्ष्याचा मध्यभाग या सगळ्यावर सरळ रेषेत बाण सोडण्याच्या पूर्वी आधी वृत्ती जावी लागते. लक्षात ठेवा, रेष फक्त, आता तुम्ही चित्र काढून बघा कधी, जे नेहमी गणित शिकवणारे किंवा भूमिती शिकवणारे शिक्षक असतात किंवा जे भूगोलाचे शिक्षक असतात. आमचे भूगोलाचे एक शिक्षक होते, ते भारताचा, महाराष्ट्राचा नकाशा शिकवण्याच्या आधी हाताने तो नकाशा काढायचा. मग तो नकाशा असा पटपट 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 बरोबर काढायचे, कुठेही न चूक होऊ देता.
किंवा हे वर्तुळ काढतात, त्रिकोण काढतात, बिनचूक सरळ रेघा मारतात. तर सरळ रेघ मारणं सोपं नाही. हे सुद्धा सरळ रेघ का मारू शकतात? त्या रेघेला मर्यादा आहे म्हणून मारू शकतात. त्यांना सांगा इथून 5 किलोमीटर सरळ रेघ मारत जा, शक्य नाही. ती फळ्यावर काढायची म्हणून ठीक आहे, जर त्याची मर्यादा वाढवली तर नाही जाऊ शकणार. म्हणजे ती स्थिरता हालेल. तसं त्या धनुष्य बाणामध्ये असं आहे की ती स्थिरता जर राहिली वृत्तीची तर लागतं, नाही तर लागत नाही. मग अर्जुनाला तो बाण चालवायचा आहे म्हणजे चित्ताची स्थिरता सगळ्यात महत्वाची. तर भगवंताच्या उपदेशामुळे अर्जुन विषादाला प्राप्त झालेला, इतक्या स्थिरतेला प्राप्त झाला की समोर कुणीही असो, तो अधर्माच्या बाजूने असेल तर माझा बाण बिनचूक जाणार, इतक्या स्थिरतेला प्राप्त झाला. आपण करू शकतो का? बघा, टेंडर जर निघालं तर पहिल्यांदा नात्यातल्या माणसाला दिलं जातं. असले गब्बर झाले लोक ही 5-5 हजार एकर जमीन आहेत लोकांना. 5,000 कशाला म्हणतात एकर? इथं गरीबाला खायला नाही 2 वेळचं, यांच्या 5,000 एकर जमिनी. मग हे कधी समभावाला प्राप्त व्हायचे यांची गोष्टच नाही. ज्याला मोक्षाला जायचं त्याची गोष्ट आहे. आता हा खरं तर भाग असा आहे की अर्जुनाला विषाद झाला वगैरे खोट आहे. अर्जुनाने विषादाचं सोंग घेतलं आणि ते यासाठी घेतलं की त्यामुळे आपल्याला उपदेश भगवंताने केला. तर आपल्यावर भगवंतापेक्षाही अर्जुनाचे उपकार अधिक आहेत. पण बाह्य स्वरूपाची जी परिस्थिती ते सांगतो. तर या अवस्थेला प्राप्त होणं ह्याचं नाव आहे उपाधी वेगळं होणं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, नुसतं उपाधीच्या वेगळं होऊन चालत नाही, निर्विकार असलं पाहिजे. आता काही लोक निर्विकार असतात, पण निर्विकार म्हणजे पांढरा चेहरा करून आपल्या चेहऱ्याकडे बघत बसतात. म्हणजे त्याला कळलंय का कळलं नाही, त्याला आनंद झाला का दुःख झालं, तो रडतो का हसतो, काही कळू देत नाही, याला निर्विकार म्हणतात. मग ही निर्विकारता काही कामाची नाही. आणि विशेषतः जर अधिष्ठान, अध्यस्त, ब्रह्म, रज्जू, सर्प असं काही सांगितलं, मग तर ती निर्विकारता स्पष्ट दिसते की हा म्हणतोय की हा कधी एकदा संपवतो, कधी इथनं जातो. आणि आता तर ह्या वर्षीपासून कीर्तनानंतर जेवण ठेवलं, ते तर फार अवघड झालं. मी तर दुपारी त्यांना सांगितलं कीर्तनामध्ये 5 वाटा आणि जेवढे कीर्तनाला होते तेवढ्यांनाच जेवायला द्या. म्हणजे त्या निमित्ताने लोक लय हुशार. लोक काय करतील, कीर्तन व्हायच्या आधी 10 मिनिटं येऊन बसतात, पण 10 मिनिटं तरी ऐकतील ना, म्हणून ते कीर्तनातच जेवायचे 5 द्यायला पाहिजे. गमतीचा भाग सोडा, खरा नियम सांगतो. ज्याला कोणाला भूक लागलेली असेल तो अन्नदानाचा अधिकारी आहे. त्यामुळे ते काही तसा विषय नाही, पण एक प्रवृत्ती माणसाची. गुरुवर्य महाराज सांगतात तसं, भजनाला 8 आणि जेवायला 60 अशी परिस्थिती सगळी. म्हणजे जेवायला बसलेली लोक पाहिली ना की मनात प्रश्न येतो, कीर्तन चालू असताना लोक होती कुठून, हे आले कुठून? ती लोक सुद्धा अशीच असतात, कशी निर्विकार. आमचे काही मित्र फार हुशार. पुण्यामध्ये SP कॉलेजचं ग्राउंड आहे, तर तिथे रविवारी सगळे क्रिकेट खेळायला जायचे. मग ते अशा ठिकाणी आहे की त्याच्या आजूबाजूला एक 10-12 मंगल कार्यालय आहेत. मग क्रिकेट खेळून दमतात दुपारपर्यंत रविवारी. मग जाता जाता लग्न जर कुठं असलं तर जेवणच जायचं. अगदी बिनधास्त जाऊन त्याला मिठी मारणार. बरं फुकट जेवायचं नाही, मग काय करायचं, पाकिट द्यायचं. पण पाकिट रिकामं द्यायचं आणि चिकटवून द्यायचं आणि जेवण करून जायचं. ही लोक सुद्धा निर्विकार, चेहऱ्यावर दिसणार नाही तुमच्या की याचा काही संबंध नाही. ते बिनधास्त सांगतात, आम्ही नवऱ्याचा मित्र आहे, आम्ही शाळेत बरोबर होतो. आणि ते फार फार हुशार लोक असतात, हे निर्विकार. खरा चोर कोणता, जो चोरी पचवतो. तो कसा असतो, तो निर्विकार असतो. नाही तर हे पोलीस लोक, आता तुम्ही बघा, तुमच्याकडे जर लायसन नसेल
तर तो बरोबर ओळखतो की ह्याच्याकडे लायसन नाही. 100 लोकांतून काढतो बाहेर, किंवा 1000 लोक असू द्या, 1000तून बाहेर काढतो, ह्याच्याकडे लायसन नाही. कशावरून ओळखतो? चेहऱ्यावरून ओळखतो, याच्या चेहऱ्यावरचा भाव. पण एखादा इतका हुशार असतो, निर्विकार. हा निर्विकार अपेक्षित नाही. निर्विकार म्हणजे विकार रहित. आपल्या आश्रमात एक विद्यार्थी होता, श्रीकृष्ण शर्मा. तो श्रीकृष्ण शर्मा म्हणजे काशीला जाऊन मला म्हणून शर्मा लावायला लागला. दादांकडे श्रवण केलेला आणि त्यांनी पुढे मुळात पहिला चिरविलासवाद त्यांनी मांडला. आपल्याच आश्रमातला विद्यार्थी. म्हणून तीर्थस्वरूप मालक आईसाहेब गुरुवरे महाराज यांच्या तोंडातलं एक वाक्य नेहमीचं की आपल्या आश्रमाचं मीठ जरा आळणी आहे, आपलेच आपल्यावर उलटण्याची पद्धत जास्त आहे. मग निंदा करायला बाहेरचे येत नाहीत, आपलेच आपल्या विरुद्ध उभे राहतात. काय करावं? कुठे होतो मी? निर्विकार नाही, त्याच्या पुढे नाही, त्या ह्याची गोष्ट सांगतो, श्रीकृष्ण शर्माची. पांडुरंग चिदविलास. तर ते चिदविलासामध्ये काय आहे? चैतन्यापासून जगत झालं, बरोबर आहे ना, कोण नाही म्हणतो. उलट मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो, चिदविलास सोडा. माझं म्हणणं आहे चैतन्य जगताचं उपादान कारण आहे. काही अडचण नाही आम्हाला, फक्त एक शब्द लावा, विवर्त. आम्हाला काहीच अडचण नाही. तुम्ही ब्रह्माला अधिष्ठान म्हणा, आमची काहीच अडचण नाही. बरं असं आहे, तुम्ही चिदविलास म्हणा, याची पण काही अडचण नाही. फक्त तो माऊलींच्या नावाने सांगू नका. हा माझा सिद्धांत असं तुम्ही म्हणा ना. जगात 1 कोटी लोकांनी आपले आपले सिद्धांत मांडले, आम्ही कुठं कोणाच्या तोंडी लागतो? जगत सत्य म्हणणाऱ्याच्या तरी तोंडी लागतो का? आम्ही नाही लागत. सत्य बाबा सत्य, तुझं तुला लागला. आम्ही तरी कुठं मिथ्या म्हणतो? कीर्तन झाल्यावर पाकिटाचं वजन बघतो का नाही? लोक तर मला सांगायला लागले, आम्हाला कुठेतरी बोलवा कीर्तनाला. म्हणलं का हो? नाही म्हणले, जरा काहीतरी सोय होईल आमची. म्हणले ह्याच्याकरता कीर्तन करता का? आपला एक विद्यार्थी तो एके ठिकाणी गेला कीर्तनाला. अर्थात हे मला कळल्यानंतर अजून तो मला भेटला नाही, भेटल्यावर मी त्याला बोलणार आहे. तर कीर्तन झाल्यावर त्यांनी काही त्याला येण्या जाण्याचा खर्च दिला. मग दिल्यावर त्यांनी ते पाकिट उघडून पैसे मोजले आणि भांडायला लागला. म्हणला मी ही नवीन गाडी घेतली 4 चाकी, तुम्ही जर एवढे पैसे दिले तर हप्ता कुठून भरू मी? म्हणजे आता गाडीचे हप्ते भरायला कीर्तन करायची वेळ आली का? अवघड आहे. आता मी तुम्हाला परिसर सांगितला तरी माणूस कळली, 100 वेळा गोष्ट सांगितली. तीर्थस्वरूप मालक होते बरोबर. मग आता आम्ही गेल्या 1-1.5 महिन्यात दोघंही बाहेर आहे. आज तर दोघंही इथं होतो. तर असं एक 10-1 वर्षांनी घडलं की आम्ही दोघंही आश्रमाच्या बाहेर एका वेळी आहोत. असं एक 10-12 वर्षांनी घडलं. तर आम्ही दोघंही होतो आणि एका घराचं नाव होतं कीर्तन सदन. तर मालक म्हणले हा सात्विक दिसतो माणूस. तर आमच्या बरोबर जी मुलं होती ती त्याच परिसरातली, आपल्या संप्रदायाची, नियमाने राहणारी अशी मुलं होती. त्यांनी सांगितलं सात्विक आहे म्हणून नाही, कीर्तन करू करू बांधलंय म्हणून कीर्तन सदन आहे. मग आता हे काय सात्विकता आहे का? हे काय खरं आहे? जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार खरं आहे बुवा. तुम्हाला बोलवतील आता कीर्तनाला. कठीण आहे परिस्थिती. हे असं का उत्तम व्यवहार आहे? म्हणजे तुम्हाला सांगू का, असं जो म्हणतो ना त्याला पहिल्यांदा 1-2-3 दिवस नांगरावर उभं केलं पाहिजे. म्हणजे मग उत्तम व्यवहार काय असतं लक्षात येईल. ते म्हणजे असं उभं राहायचं आणि जरा मॉनिटर वाढव रे, जरा गेन वाढव रे असं सांगून पैसा कमवणं हे सोपं आहे. जरा शेतात फिरा 2-4 दिवस काम करत मग कळतंय काय न काय असो. तर सांगण्याचं तात्पर्य निर्विकार या शब्दाने विलास सांगायचा नाही. निर्विकार या शब्दाने जरी त्याच्यापासून जगत झालं असलं तरी त्याच्या ठिकाणी जगत नाही हे सांगायचं. जयापासून सकळ
जयापासोनी सकळ दयापासूनी सकळ दयापासूनी सकळ महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा हा तो हा पंढरीचा राणा जयापासूनी सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले. दुसरी गोष्ट सांगतो, जगताला सत्य म्हटलं तरी आम्हाला अडचण नाही. फक्त सत्य म्हणत असताना अधिष्ठान रूपाने सत्य म्हणा, आहेच ना. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ठोकायला पाहिजे. उभा करा, उभा उभा उभा. ठीक. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. दोन प्रकारांनी, एक तर विश्व हे खरोखरच देवरूप आहे असं, आणि दुसरं विश्व हे देवरूपाने सत्य आहे. दोन्ही बरोबर आहे. म्हणून जगताला भगवंताच्या स्वरूपाने सत्य म्हटलं तर काही अडचण नाही. त्याचं कारण असं आहे, जेव्हा अधिष्ठान अध्यस्त भाव किंवा विवर्तवाद प्रतिपादन केला जातो, त्यातली सगळ्यात जमेची बाजू ही आहे की ज्याच्या वर अध्यास होतो त्याच्यात कोणताही बदल होत नाही. ते जसं आहे तसं शिल्लक राहतं. यालाच म्हणायचं निर्विकार. म्हणून उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही असं म्हणत जरी असले तरी प्रपंच करताना, संसार करताना संत दिसतात ना. तो बार कुमार हा जो प्रवास आहे
तो जांभईपासून घोरण्यापर्यंतचा आहे. आताशी स्टार्टर बसलाय. जेव्हा टॉप गिअर पडेल तेव्हा घोरणं चालू. कारण श्रोत्यांचं सरासरी वय 65-70 आहे. मग ते शरीर थकलेलं, जेवण बिवण झाल्यावर आपलं ऐकायला बसायचं. झोप लागते कधी कधी, हरकत नाही, घोरू नका फक्त. कारण बाकीच्यांची झोपमोड होईल. तर जगताला सत्यत्व देण्यात अडचण नाही, पण त्याचं निर्विकारत्व अबाधित राहिलं पाहिजे. तुम्हाला एक गणित सांगून ठेवतो. गणित म्हणजे समीकरण असं आहे, तुम्ही कशालाही काही म्हणा, चैतन्याला धक्का लागता कामा नये. काहीही म्हणा, काही बिघडत नाही. आता माझं नाव माझ्या मातापित्यांनी, माझ्या सद्गुरूंनी चिदंबरेश्वर असं ठेवलं. आमच्या भाऊसाहेबांच्या वडिलांनी नाना महाराज असं ठेवलं, नानाजी असं ठेवलं. काय संबंध त्या नावाचा आणि माझा? काही संबंध नाही. पण मी त्या नावाने आज उभा राहतो की नाही सांगतो. फोन केल्यावर सांगतो की मी चिदंबरेश्वर बोलतो आहे. अजून महाराज म्हणण्याचं धाडस आलं नाही माझ्यात. तुम्ही सांगतो मी चिदंबरेश्वर बोलतोय. मग त्या नावाचा आणि माझा काय संबंध? काही संबंध नाही. मग आपण व्यवहार करतोच की, बोलतोच की. काय बिघडतं? काही बिघडत नाही. फक्त त्याचा आत्म्याशी संबंध जोडू नका. जगताचा चैतन्याशी संबंध जोडू नका. चैतन्याचा जगताशी संबंध आहे. चैतन्याशिवाय जगत नाही, पण जगताचा चैतन्याशी काही संबंध नाही. उलट असे, जगतामधल्या सर्व गोष्टी जेव्हा व्यावृत्त होतील तेव्हा चैतन्य राहतं. सर्व गोष्टी, सर्व म्हणजे सर्व गोष्टी, जो त्याची व्यावृत्ती करायला प्रवृत्त झाला तोही बाजूला होतो तेव्हा चैतन्य राहतं. इतकी व्यावृत्ती आहे. हा निषेधावधीभूत. निषेधावधीभूत या शब्दातच असं आहे, निषेध करून अवधीभूत. अवधीभूत नाम शिल्लक राहिलेला, उर्वरित, अत्यतिष्ठत, त्याला म्हणायचं शिल्लक राहिलेला. असा आहे, भरून शिल्लक राहील. आणि त्याच्या पुढचं सांगतो, भरून शिल्लक राहिलेला सुद्धा मूळ स्वरूपापर्यंत जाताना राहत नाही. लक्षात ठेवा. आता हे फार खोलातलंय, जेव्हा कळेल तेव्हा कळेल. विठोबर कुमार काहीच संसार तुम्हा नाही. पण दिसतं संसार करतात, प्रपंच करतात. कोण व्यवसाय करतो, कोण शेती करतो, कोण अजून काही करतो. तर त्याची गोष्ट अशी, पहिल्यांदाच सांगितलं उपाधी वेगळे, मग काहीही केलं तरी बिघडत नाही. याचा अर्थ तो काहीही करतो असं नाही, हे लक्षात ठेवा. गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात की ज्ञानी मनुष्याला शास्त्र कोणताही विधिनिषेध सांगत नाही, म्हणून ज्ञानी विधिनिषेध पाळीत नाही असं नाही. उलट ज्ञान्या इतका विधिनिषेध कोणी पाळत नाही. आम्हाला काय सगळं चालतं म्हणले आम्ही ज्ञानी, असं नाही हो. ज्ञान्याला काही चालत नाही. उलट लक्षात ठेवा, ज्ञानी मनुष्याला चूक सहन होत, बिनचूक. मी अनेकदा पाहिलेला, अनेकदा अनुभव घेतला या गोष्टीचा, की जेव्हा गुरुवर्य महाराज विश्वस्त होते संस्थांमध्ये, गुरुवर्य महाराजांचा हा कटाक्ष होता की बाजारामध्ये जे सर्वोत्कृष्ट उपलब्ध असेल ते माऊलींच्या पूजेत पाहिजे रोज, बिनचूक. स्वर लावायचा बिनचूक, आसनं, व्यायाम, जेवण बिनचूक, वेळच्या वेळी, जागच्या जागी. त्याचं कारण हा ज्ञानाचा परिणाम आहे, लक्षात ठेवा. म्हणून ह्याला म्हणतात काहीच संसार तुम्हा नाही. संसारात असून, नुसतं असून नव्हे, संसार करून त्याच्याहून अलिप्त राहा. मी हे केलं हे म्हणायचं नाही, पण करायचं. आणि करायचं म्हणजे जीव लावून करायचं, जीव ओतून करायचं, मन लावून करायचं. भक्ती जशी करावी ना, भक्ती जशी करावी तसं प्रत्येक कर्म ज्ञानी करतो. प्रत्येक कर्म हरिरूप ध्यानी
हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला. ध्यानी आणि मनी हरिरूपाला घेऊन नाव घेतलं पाहिजे. मी आता एक 100-200 वेळा सांगितली गोष्ट ही. गुरुवर्य महाराज जेव्हा माळ घालतात तेव्हा असं सांगतात की रोज किमान 1 माळ जप, रोज हरिपाठ आणि वर्षातून एकदा वारी, एवढं सांगतो. पण तो ऐकणारा असा ऐकतो की रोज 1च माळ जप. तर ते असं आहे की रोज किमान 1 माळ जप. मग त्याचा परिणाम काय होतो, जेव्हा तो जप चालू करतो असा माळेकडे बघत जप करतो आणि इथे गुरुमणी दिसण्याची वाट बघतो. गुरुमणी दिसलं की झाली आजची माझा. त्याचं काय फळ आहे सांगा मला. मग होईल फळ. भगवंताचं नाव घ्याल तर फळ होईलच. एकदा नाव घेऊन फळ होतं तर तुम्ही जप केल्यावर का नाही होणार, होईलच. पण असं करून नाही होणार, असं अपेक्षित नाही. जो विधिवत संन्यस्त आहे त्याला शास्त्राने रोज किमान 10,000 प्रणवोच्चार सांगितला. रोज. किती सूक्ष्मता आहे. संन्यस्त कोणाला म्हणायचं. मी विधिवत शब्द वापरतो पुन्हा, म्हणजे उगीच आपलं भगवी शाल उडलीन झाला संन्यासी असलं नाही. विधिवत संन्यस्त, अनुग्रहित. कोणाला म्हणतात संन्यस्त. संन्यस्त जो होतो तो पूजेचा संकल्पही सोडू शकत नाही. लक्षात ठेवा. मम आत्मना हा त्याचा अधिकार नाही. अधिकार नाही त्याच्या पुढे गेला तो. आता त्यांनी देवाच्या पूजेचाही संकल्प सोडायचा नाही. देवाला नमस्कार करतानाही डोकं टेकवायचं नाही, दंड टेकवायचा. या अवस्थेला प्राप्त जायला त्याला सांगितलंय 10,000 प्रणवोच्चार रोज झाला पाहिजे. आता हे प्रणवोच्चार जी आहे ना गोष्ट, ते फार वेगळा विषय आहे. एक 5-10 वर्षाचा विषय तो कमीत कमी. आणि खरोखरी सांगतो, म्हणजे मला लय अक्कल आहे, लय कळतं म्हणून सांगत नाही. खरोखरीच 5-10 वर्षाचा विषय की प्रणवाचा उच्चार ही काय गोष्ट आहे. फक्त एका शब्दात सांगतो, प्रणवाचा उच्चार म्हणजे निर्गुणाची उपासना आहे. आता याची सूक्ष्मता कळायला 10 जन्म घ्यायला पाहिजे. उगीच आपलं कुठेही लोळून पडून, हे आता शूटिंग बिटिंग करतात ना मोबाईल बिबाईलमध्ये, डोकंच फिरतं माझं. असं तंगड्यावर करून कीर्तन काय चाललं बघत बसतात. आणि कीर्तनकार आवडला नाही की देतात ढकलून पुढं दुसरा कीर्तनकार. असा ढकलून देतात, नाही तर असा ढकलून देतात. म्हणजे माझी काही किंमत हा विषय नाही. मी जे सांगतो त्याची किंमत आहे का नाही. आपल्या पिढ्यानपिढ्या खपल्या आहे सांगायला, आणि तुम्ही तंगड्यावर करून बघायला लागले. मग तंगड्यावर करेपर्यंत ठीक आहे, नको तिथं जाऊन बघतात. काय सांगायचं तुम्हाला. कीर्तन प्रवचन कुठे पाहावं कुठे पाहू नये हेही कळत नाही लोकांना. त्या तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम आहे फार मोठा. तर हे असं युट्यूबवरून कीर्तनकार झालेले जे आहेत ना, त्यांच्या आकलेचे तारे तोडून नाही कळणार आहे. प्रणवोपासना काय, निर्गुणोपासना काय, त्यांच्या आवाक्यातली नाही गोष्ट. असं आहे की मया तो बराबर है लेकिन जूते खाए बिगर आई नाही. हीच गोष्ट खरी आहे. कुठेतरी शरणागतीशिवाय विद्या येत नाही. लौकिक विद्या येत नाही तर तुम्ही ब्रह्मज्ञान कुठलं घेऊन बसले. चोरी जरी नीट शिकायची तर गुरुकडे गेलं पाहिजे. जो संप्रदायपूर्वक चोरी शिकतो तो खरा चोर. म्हणजे त्या चोरीमध्ये सुद्धा एक शिष्टाचार आहे, प्रोटोकॉल आहे. काही समाजामध्ये असा आहे की त्यांनी चोरी केल्यानंतर ज्याच्याकडे चोरी केली त्याला जिवंत सोडायचा नाही, असा नियम आहे त्यांचा. खलासच करतात, ठेवतच नाही जीवन. त्यांचा तो प्रोटोकॉल आहे, ते सांभाळतात. अपवादांनी सुद्धा जिवंत सोडत नाहीत. तुम्ही किती दयावया करा, पण तो आमच्या नियमात बसत नाही. ज्याला लुटलं त्याला संपवायचाच, हाच आमचा नियम. मग हा संप्रदाय त्यांचा. मग चोरीमध्ये दरोड्यामध्ये जर संप्रदायपूर्वक सगळं लागतं तर अध्यात्मात लागणार नाही का. आता अध्यात्मातच चोर घुसले त्याला काय करता. म्हणून त्यांना संप्रदाय लागत नाही. त्यांना काय लागतं माहिती मला, पण सांगायची जागा नाही. आता सांगण्याचं तात्पर्य, ते संसार करतात, संसारात असतात,
पण करूनही अलिप्त असतात. म्हणून काहीच संसार तुम्हा नाही. आपली वेळ झालेली आहे आणि आपलं अजून पहिलं चरण व्हायचं आहे. माझी हल्ली सगळीकडे ही भानगड होते. खरं तर मी कीर्तनकार म्हणून घ्यायच्या योग्यतेचा आहे का नाही मला माहीत नाही. बहुतेक नाहीच आहे, म्हणजे नाहीच आहे. कारण त्याचा पहिला नियम असा की कीर्तनाच्या वेळेच्या मर्यादेत अभंग पूर्ण सुटला पाहिजे. तर माझी काही तेवढी योग्यता नाही, माझा काही तेवढा अधिकार नाही. फक्त माझ्या अनंत जन्मांच्या पुण्यानं मी जिथे जन्म घेतला ती माझी अनंत जन्मांची, अनंत कोटी जन्मांची पुण्याई आहे. म्हणून मी नाही तर कोण कोणाला उभा करतो. परिस्थिती अशी आहे, पेकटात लाद घालतील लोक, पण मी जिथे आलो त्यामुळे मी इथे उभा आहे. म्हणून मी कीर्तनकार म्हणून घ्यायच्या योग्यतेचा नाही. पण तरी वेळेच्या मर्यादेत कीर्तनाचा विषय पूर्ण होणं शक्य नाही आणि ओढून ताणून पूर्ण करणं काही खरं नाही. म्हणून थोडक्यामध्ये एक 4-4 वाक्यात प्रत्येक चरणाचं चिंतन करून सेवा पूर्ण करायची. ऐसे मज करून ठेवा नारायणा, मला असं करून ठेवा. असं म्हणजे कसं? उपाधी वेगळा, निर्विकार, संसार नसलेला असा करून ठेवा. मग असा करून ठेवण्याकरता काय केलं पाहिजे? समूळ वासना नुरवावी. वासना समूळ गेली पाहिजे. आणि जर वासना समूळ नष्ट होईल तर संसारात असून संसाराहून अलिप्त आहे, संसारात असून निर्विकार आहे, उपाधीला प्राप्त होऊन उपाधीहून वेगळा आहे. फक्त वासना निवृत्त झाली पाहिजे. तुम्ही कसे आहात? निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहू येत. तुम्ही निसंग आहात. संग हा शब्द प्रापंचिकाला कळणारा आहे, यापेक्षा अधिक सांगत नाही. विषयाच्या, मी काय म्हणतो नीट ऐका, विषयाच्या उपभोगापेक्षा सुद्धा विषयाचा संग अधिक घातक आहे. पण संत मात्र निसंग तुम्हासी राहणे एकट. तुम्हाला एकटं राहणं आवडतं. एकटं राहणं आवडतं म्हणजे झोपडी बांधून राहणं, जंगलात राहणं असं नव्हे. एकटं राहणं या शब्दाचा अर्थ आहे अद्वैतामध्ये. अद्वैते धीही स्थिरा भवेत म्हणजे एकट. एकांत असा त्याचा अर्थ नाही. एकट म्हणजे द्वैत भाव रहित. म्हणून उत्तरार्धाची संगतीच ती आहे की कटकट कोणती, तर द्वैत हीच फार मोठी कटकट आहे. म्हणून तुम्हाला थोडं सुद्धा द्वैत सहन होत नाही. नाही कटकट साहू येत. ज्याप्रमाणे तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगासी सकळा स्फटिकाची. स्फटिकाची जी शिळा आहे त्याला जास्वंदाच्या फुलावर जर ठेवलं तर त्या जास्वंदाच्या फुलाचा लाल रंग स्फटिकाच्या ठिकाणी दिसतो. मी त्या मोबाईलला पूतना मावशी असं नाव दिलेलं आहे. इतकं प्रचंड विघ्न आहे. मी खरंच म्हणजे आता गुरुजींच्या समोर आहे. गुरुवर्य महाराज तर माझ्या सतत बरोबर आहे. त्यांच्या साक्षीने सांगतो की मला आता कीर्तनं करायची नाहीत, मला प्रवचनं करायची नाहीत, मला बोंबलत फिरायचं नाही. कारण समाजाला याची किंमत नाही. समाजामध्ये इतकी दुरवस्था आहे, परमार्थ इतका खाली चाललेला आहे की प्रत्येक कीर्तनामध्ये हे सांगून सांगून माझ्या माथी निंदेचं पाप येण्यापूर्वी मला थांबणं गरजेचं आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, यावर्षी मी घेतले तेवढे घेतले, आता परत मला विचारू नका. मी काय आता येत नसतो. आता आपला आश्रम, आपलं चिंतन, आपले पाठ याच्या बाहेर जाण्याची आता इच्छाच राहिली नाही. कारण इतकं विकृत झालंय. हा लोकांना आनंद होणार या गोष्टीचा की हा येणं बंद झालं तर बरं होईल, कटकट जाईल डोक्याची. येऊ नको बाबा तू, बरं होईल. आणि मलाही तेच वाटतं की आपण येऊ नये. आता
काय जिथं जावं तिथं समोर मोबाईल. अरे काय मोबाईल, जेवायला बसलं फोटो, आसनं करतो फोटो, कीर्तन करतो फोटो, सेल्फी. महाराज एक सेल्फी. अरे काय मी कोण आहे, मी तू कोण आहे, काय चाललंय, फोटो फोटो फोटो, व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. लाईव्ह, तुमचं लाईव्ह कीर्तन ऐकलं. अरे बेट्या ये ना मग तिथपर्यंत चालत, थोडा कर प्रवास, काढ वेळ, कर परमार्थ. एकाने तर मला येऊन सांगितलं, महाराज मी तुमचाच विद्यार्थी. म्हटलं मी तर तुला पहिल्यांदा बघतो. नाही म्हटलं, युट्यूबवर तुमचीच कीर्तन ऐकून कीर्तन करतो. आता कुठला शिष्य कुठला विद्यार्थी म्हणायचं सांगा. हलकटपणा आहे सगळा. त्याच्यामुळे आता येण्याची इच्छाच नाही कुठेही. किती तयार श्रोते असो, नाही तर येडे श्रोते असो, नाही तर कुणी असो, आता इच्छा होत नाही. आणि इथे तर माझ्यापेक्षा सगळेच विद्वान आहेत. म्हणजे असं खोचकपणाने म्हणत नाही, खरीच गोष्ट आहे. तिथले एखाद्या मातेनी भगिनीनी मला पाठ सांगावं, मी शिकावं, इतके सगळे विद्वान आहेत. त्यांना मी इथे येऊन सांगावं, शिकवावं, गुरुजींच्या समोर मी वेदांत सांगावं, अशी काही माझी लायकी नाही, योग्यता नाही. त्यामुळे आता इच्छाच होत नाही. बरं, प्रत्येक ठिकाणी मिरवणूक, परमार्थ गुपचूप झाला पाहिजे. हो, प्रत्येक जण त्याची मिरवणूकच परमार्थाची. निर्लज्ज झाले, निर्लज्ज. माळ घालणारा पाप करायला भीत नाही, ह्याला कलियुग म्हणायचं. म्हणजे आता याच्या पुढे जाऊन बोलत नाही. कठीण परिस्थिती आहे. मी काल परवा 2-3 दिवस रोज सांगतोय, मराठीतली एक म्हण अशी आहे, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता, अशी म्हण आहे. तर या म्हणीतला खरा गाढव कोण शोधा. कोण आहे? ज्याच्या समोर वाचली तो तर गाढव आहेच ना. गाढवा पुढे म्हणलं का नाही, मग ज्याच्या समोर वाचली तो गाढव आहे का नाही? आहेच आहे. मग आता खरा गाढव कोण? ज्याने वाचली तो. म्हणून खरा गाढव मी. गुळ घेऊन गाढवा पुढे गेला तो खरा गाढव. गाढवाला गुळाची चव नाही माहिती तर घेऊन जायचं कशाला. म्हणून गाढवा पुढे न जाणं शहाणपणाचं. तर एकंदरीत जो परमार्थ आहे, परमार्थाची जी तत्व आहे, त्याचं अवमूल्यन करायला आपण हातभार लावू नये अशी माझी इच्छा आहे. बरं, कीर्तनात टाळ्या वाजवू नका म्हणलं चालत नाही, राग येतो. चाली चुकीच्या म्हणू नका म्हणलं चालत नाही, मग राग आला गेला उडत, मला फरक पडत नाही. पण हे चालत नाही, हे किती दुर्दैव आहे. कीर्तनात मांडीवर मांडी घेऊ ना, कीर्तन ऐकायचं नाही असं सांगितलं तर आवडत नाही. कीर्तन ऐकायला नीट बसा म्हणलं तर चालत नाही. चित्त एकाग्र करून फक्त मी काय बोलतो ते ऐका, आपापसात बोलू नका म्हणलं तर चालत नाही. मग एवढ्या बारीक बारीक गोष्टी जर सांगायची वेळ येत असेल, त्यापेक्षा एखाद्या माणसावर शून्यापासून प्रयत्न करून एक छान मूर्ती घडवावी, याच्यात जो आनंद आहे तो हे बोंबलत फिरण्यात नाही. आमच्या सावकारबाबांचा आवडता शब्द हे बोंबलत फिरणं आहे. गुरुजींचाही शब्द आहे हा, पण सावकारबाबांचा अत्यंत आवडता शब्द आहे की कीर्तन प्रवचन करत फिरणं म्हणजे बोंबलत फिरणं आहे. दुसरा त्याचा दृष्टिकोन असा आहे, मारी तसे बोंब नाही कती कानी, असं बोंब मारत फिरणं आहेच आहे. म्हणजे संतांनी केलेल्या उपदेशाचा उच्च रावामध्ये प्रचार करणं, प्रसार करणं, ह्यालाही बोंब मारणंच म्हणतात. पण तेव्हा ही परिस्थिती हीच आहे की नाही कती कानी. आताही परिस्थिती तीच आहे. फक्त फरक इतका आहे की संत हे आता सांगितल्याप्रमाणे उपाधी वेगळे असल्यामुळे समोरचा कितीही ऐकत नसला तरी त्याचा उद्धार करूनच थांबतात. आपलं म्हणजे माझं तसं नाही. त्याच्यामुळे जिथं ऐकत नाही तिथं जायचं नाही. मी अनेक ठिकाणी पाहिलं, गुरुवर्य महाराजांनी सांगितलं याच्या पुढे आपण इथे पाऊल ठेवायचं नाही. गुरुवर्य महाराज शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा गेले नाहीत. एखाद्याला सांगितलं, बाळ तू याच्या पुढं माझ्याशी बोलायचं नाही. बोलायचं नाही म्हणजे बोलायचं नाही, संपलं, पूर्ण विराम. जिद्दीने हे असं म्हणजे असंच, तर परमार्थ होतो, नाही तो होत नाही. हे चालून जाईल, धकून जाईल, असा परमार्थ होत नसतो. सामर्थ्य असं पाहिजे. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाची सकळा स्फटिकाची. त्या रंगाशी ती स्फटिकाची शिळा, जरी तो लाल रंग स्फटिकाच्या ठिकाणी प्रतीतीला येत असला तरी सुद्धा
त्या रंगाचा त्या स्फटिकाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव. नुसता अभाव, नुसता अत्यंत अभाव, हा त्रैकालिक अत्यंत अभाव. मग पूर्वी कधीतरी भाव होता, आता त्याचा अभाव झाला, किंवा इथून पुढे अत्यंत अभाव असेल. त्रैकालिक अत्यंत अभाव. कधीही मागेही स्पर्श झाला नाही, आताही नाही, पुढेही नाही. अस्पर्शित असं ज्याचं सामर्थ्य आहे तोच समाजाला उपदेश करू शकतो. म्हणून जगद्गुरु अशी प्रार्थना करतात, ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, मला असं करा समूढ वासना नुरवावी विठोबार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. झालेल्या सेवेमध्ये जे योग्य आहे, शास्त्र संवादी आहे, ते माझ्या गुरुपरंपरेचं आहे, माझ्या सद्गुरूंचं आहे. त्याचा अवश्य अंगीकार करा. जे चुकीचं आहे, शास्त्र विसंवादी आहे, ते माझं स्वतःच आहे, त्याचा अंगीकार करू नका. ते माझं माझ्याजवळ राहू द्या. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी. संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय. सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा, तीर्थरूप गुरुरे महाराज, तीर्थरूप आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक, आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या दिनी ही सेवा आपण करतो आहोत, ते ब्रह्मलीन ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर अर्थात गुरुजी. हल्ली कोणालाही गुरुजी म्हणतात. त्या शब्दामागचं एक वर्म सांगतो तुम्हाला. आम्ही आयुष्यात कधी गुरुवर्य महाराजांनी हाक मारल्यानंतर ओ म्हटलं नाही, जी. तसं गुरु जी आहे ते म्हणजे सगळ्या गुरूंनी ज्यांना जी म्हणावं अशी योग्यता आहे, आणि त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. मी जरी गुरुजींना प्रत्यक्ष पाहिलं नसलं तरी गुरुजींच्या स्वभावाचे अनेक कंगोरे मला ज्ञात आहेत. जसं गुरुवर्य महाराज सांगतात की जोग महाराजांना, ब्रह्मलीन जोग महाराजांना गुरुवर्य महाराजांनी जरी प्रत्यक्ष पाहिलं नसलं तरी त्यांच्या अनेक गोष्टी गुरुवर्य महाराजांना ज्ञात होत्या. तर गुरुवर्य महाराजांनी सांगितलं, मी जरी त्यांना पाहिलं नसलं तरी त्यांना ज्यांनी पाहिलं ते जिवंत बाळ माझ्याकडे आहे, ते म्हणजे मातोश्री ताई. त्याप्रमाणे या वारकरी संप्रदायामधल्या अनेक विभूतींना ज्यांनी फार जवळून पाहिलं असे गुरुवर्य महाराज, त्यांच्या मुखातून मला गुरुजींचा परिचय झालेला आहे. म्हणून मी सांगितल्याने ते मोठे होतील अशातला भाग नाही, पण त्यांचं मोठेपण काय आहे ते कळण्याकरता थोडी उंची पाहिजे. ज्याची जेवढी उंची त्याला तेवढंच दिसतंय, लक्षात ठेवा. त्या उंचीला गेल्याशिवाय ते स्वरूप दिसत नाही. पृथ्वी गोल आहे इथं इथं उभं राहून कळणार नाही तुम्हाला. रॉकेटमध्ये बसून जा म्हणजे कळतंय पृथ्वी गोल आहे. तसं त्या उंचीला गेल्याशिवाय कळणार नाही गुरुजी काय गोष्ट आहे, गुरुजी काय कथा आहे. एकाने गुरुवर्य महाराजांना विचारलं की गुरुजी म्हणायचे मठ मंदिरं काही बांधत बसू नका, तुम्ही त्यांचीच स्मारकं बांधता. गुरुवर्य महाराज म्हणले, बाळ तुला अजून एक जन्म घ्यायला लागेल तेव्हा कळेल तुला, तोपर्यंत तुला कळणार नाही काय भावना आहे काय. जसं गुरुजी काही कोणाला म्हटले नाहीत मला अमुक म्हणा तमुक म्हणा, पण त्यांना ते म्हणणं आपलं कर्तव्य आहे, तशी ती भूमिका आहे. तर त्या गुरुजींच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, सगळे
भजन करा. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम टाळी वाजवा, टाळी. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम